Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अंतराळ तंत्रज्ञान या संदर्भामध्ये अग्निबाणामध्ये रॉकेटमध्ये जे काही इंजिन वापरली जातात त्या इंजिनामध्ये जे काही इंधन भरलं जातं त्या इंधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. या अग्निबाणातील फ्यूलमध्ये वापरण्यात आलेल्या इंधनाचं वर्गीकरण आपण या सदरामध्ये पाहणार आहोत. यातील कुठलं इंधन हे स्पेसिफिक इम्पल्स जास्तीत जास्त देण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि या इंधनानुसार त्या अग्निबाणामध्ये काही बदल केला जातो का, हा संदर्भ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. ही इंधनं पाहत असताना भारतातील जे काही स्पेस व्हेइकल आहे या स्पेस व्हेइकल मधील वेगवेगळ्या स्टेजेस मधील कुठली इंधनं वापरतात यांची नावं देखील आपल्याला या संदर्भात पाहायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही मला 4 पद्धतीने थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण प्रोपेलंट या टर्मकडे जाण्या अगोदर आपल्याला एक बेसिक थिंग्स या उपग्रहाच्या माध्यमातली समजली पाहिजे. आपण उपग्रह वर्कआउट करत असताना किंवा उपग्रहाचं लॉन्च करत असताना जे काही व्हेइकल वापरलं जातं त्याला वेगवेगळी नावं दिली जातात. यालाच आपण अग्निबाणही असं म्हणतो, यालाच आपण रॉकेटही असं म्हटलं जातं किंवा यालाच आपण लॉन्च व्हेइकल असंही म्हटलं जातं. ही जी काही मी तुम्हाला ऑलमोस्ट एक 5 व्हर्जन दाखवलेली आहे ती भारताची वेगवेगळ्या आपण म्हणूया की ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाची असणारी ही एक उपग्रह वाहक आहे. या सर्व उपग्रह वाहकांचा साधारणपणे जर अभ्यास केला तर हा जो काही अग्रभार आहे यामध्ये आपण पेलोड म्हटलं जातो. साधारणपणे संपूर्ण उपग्रहाच्या मासमध्ये याचं जे काही वजन जे बसतं हे ॲव्हरेजली एक 6% असतं. त्यानंतर आपल्याला हा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर पार्ट दिसतो या किंवा आपण म्हणूया की जो काही रचनात्मक घटक आपल्याला दिसतात या रचनात्मक घटकामध्ये या उपग्रहासाठी वापरण्यात आलेलं केसिंग असेल, बाह्य आवरण असतील किंवा या उपग्रहामध्ये वापरण्यात आलेले विविध पंप असतील किंवा या उपग्रहामध्ये वापरण्यात आलेले वाल्व्ज असतील किंवा पाईप असतील, या रचनात्मक घटकांचं एकूण पर्सेंटेज जातं आपल्याला ऑलमोस्ट 3%. आणि ऑलमोस्ट हा जवळजवळ एक 90 ते 91% भाग जो काही इंधनाने भरलेला असतो त्या इंधनालाच शास्त्रीय भाषेमध्ये आपण प्रोपेलंट म्हटलं जातं. म्हणजे उपग्रहाचं लॉन्चिंग करण्यासाठी जो महत्वाचा उपग्रह वाहक आहे, अग्निबाण आहे, त्यामधील सर्वात जास्त ऑलमोस्ट नियर टू 90% घटक हा जर फ्युएल जर असेल तर प्रोपेलंट जर असेल तर आपल्याला प्रोपेलंटचं वर्किंग हे समजणं सर्वात महत्वाचं. या अगोदर आपण प्रोपेलंट म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर ज्यावेळेस आपण पृथ्वीवर कुठलीही फ्यूल जाळतो, या ठिकाणी लाकूड असेल, गौरी असेल किंवा पेट्रोल असेल तर आपल्याला एक 2 गोष्टी लागतात. ज्याला आपण फ्यूल म्हटलं जातं तो एक घटक लागतो आणि आपल्याला त्याला जलन करण्यासाठी आपण काडीपेटी किंवा आपण अग्नीचा वापर करतो. थोडक्यात पृथ्वीवर का शक्य होतं, कारण पृथ्वीवर ऑक्सिजनचा सप्लाय असतो. म्हणजेच आपण या ठिकाणी ही गोष्ट समजून घेऊया, या दोघांचं जर आपल्याला कंबशन करायचं असेल, जर जाळण जर करायची असेल तर आपल्याला फ्यूल जो एनर्जी प्रोव्हाइड करणारा आहे हा घटक आणि याला आपल्याला बर्न आउट करावं लागतं ऑक्सिजन बरोबर आणि त्यासाठी आग पेटी वापरली जाते, तिला आपण इग्नाइट असं म्हटलं जातं. परंतु ज्यावेळेस उपग्रह आपण पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर वातावरणाच्या बाहेर टाकतो, मे बी काही ठिकाणी आपल्याला कंबशन हे 400 किलोमीटर उंचीवर करावं लागतं, काही ठिकाणी ऑलमोस्ट 20,000 किलोमीटरवर आपल्याला स्टेजनुसार त्याचं कॉम्बिनेशन करावं लागतं किंवा आपण त्याला कंबशन करावं लागतं. तर या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही केमिकल घटक दिला जातो त्याला आपण ऑक्सिडीकारक किंवा त्याला आपण असं म्हणूया की त्याला आपण जे काही नाव दिलेलं आहे ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारं त्यालाच आपण ऑक्सिडायझर असं म्हटलं जातं. थोडक्यात प्रोपेलंटच्या संदर्भामध्ये अग्निबाणामध्ये हा टर्म कुणासाठी वापरला जातो,
ज्यावेळेस फ्यूल आणि ऑक्सिडायझर या दोन केमिकलचं आपण मिक्सचर करतो त्यावेळेस त्याला प्रोपेलंट असं संबोधलं जातं. हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. आणि या ठिकाणी फ्युएलला जो काही बर्न होताना जो काही बर्न केला जातो, बर्न होत असताना त्याला ऑक्सिजनचा पुरवठा जो काही केला जातो, तर या ठिकाणी केमिकलच्या माध्यमातून केला जातो. ही केमिकल्स यालाच आपण ऑक्सिडायझर असं म्हटलं जातं. आणि ऑक्सिडायझर हे जे काही केमिकल्स आहे, हे कंबशन करण्यासाठी त्याला ऑक्सिजनचा प्रवाह केला जातो. आणि अग्निबाणाच्या टर्म्समध्ये ह्या जो काही रेशो आहे किंवा जे गुणोत्तर आहे ऑक्सिडायझर आणि फ्युएल या गुणोत्तरालाच जे काही नाव दिलं जातं त्याला आपण मिक्सचर रेशो म्हटलं जातं. आणि अग्निबाणाच्या प्रक्षेपणामध्ये हे जे काही इंधन वापरलं जातं त्या इंधनालाच आपण प्रोपेलंट असं म्हटलं जातं. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाली असेल की प्रोपेलंट म्हणजे काय. तर प्रोपेलंट म्हणजे मिक्सिंग ऑफ द फ्युल अलॉंग विथ द ऑक्सिडायझर. आणि या ठिकाणी आपल्याला तो काही काळीपिटी जी काही मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे तो आपल्याला इग्नाईट लागणार आहे. डेफिनेटली एक 2000 किलोमीटर उंचीवर इग्नाईट करण्यासाठी आपल्याला पृथ्वीवरून जे काही इग्नायटर्स असणार आहे किंवा जो काही स्पार्क असणार आहे तो घटक ऑटोमॅटिक असणार आहे किंवा आपण तो कंट्रोल सिस्टीमच्या साहाय्याने या ठिकाणी वर्कआउट करणार आहे. आता वन बाय वन आपण ज्यावेळेस इंधनाचे प्रकार पाहतो त्यावेळेस आपल्याला हे 3 इंधनाचे प्रकार दिसतात. या तिन्ही स्टेजमध्ये आपण इंधन फॉर एक्झाम्पल हा जो काही SLV आहे याची पेलोड कॅपॅसिटी 40 kg आहे. हा जो काही ASLV दिसतो याची पेलोड कॅपॅसिटी 150 kg आहे. PSLV जो दिसतो त्याची LU कक्षेमध्ये कॅपॅसिटी म्हणजे ऑलमोस्ट एक 500 किलोमीटरवर कॅपॅसिटी ही 1750 वजनाचे उपग्रह हा नेऊ शकतो. GSLVची जर कॅपॅसिटी पाहिली तर हा 36,000 किलोमीटर उंचीवर 2000 kg वजनाचं पेलोड उपग्रह नेऊ शकतो. आणि हा जो काही मार्क 3 दिसतोय हा ऑलमोस्ट 4000 kg वजनाचे पेलोड्स आपल्याला 36,000 किलोमीटर उंचीवर दिसतोय. म्हणजे याची जर प्रत्येकाची कॅपॅसिटी पेलोड कॅपॅसिटी जर वेगवेगळी असेल तर डेफिनेटली याच्या आतमध्ये जो काही इंधन म्हटलेला आहे तो इंधन जो काही थ्रस्ट प्रोव्हाइड करतो त्या थ्रस्टचा जी काही व्हॅल्यू किंवा जे काही मेजर केलं जातं त्या थ्रस्टच्या मेजरलाच आपण जे काही सायंटिफिक नाव दिलं जातं त्यालाच आपण स्पेसिफिक इम्पल्स असं म्हटलं जातं. म्हणजे स्पेसिफिक इम्पल्स याचा व्याख्येच्या नुसार जर विचार केला तर हा जो काही थ्रस्ट म्हटला जातो आपण मराठीमध्ये त्याला खूप सुंदर शब्द वापरला जातो त्याला रेटा असं म्हटलं जातं. इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर जो काही फोर्स अपवर्ड फोर्स निर्माण होतो परपेंडिक्युलर फोर्स निर्माण होतो त्याला शास्त्रीय भाषेमध्ये आपण थ्रस्ट असं म्हटलं जातं. स्पेसिफिक इम्पल्स म्हणजे की पर सेकंदाला पर केजी इंधन जाळून किती थ्रस्ट उत्पन्न झाला याला आपण स्पेसिफिक इम्पल्स असं म्हटलं. आणि याच हिस्टॉरिकल सेक्शन्समध्ये ज्या इंधनाच्या जळणामुळे अधिक स्पेसिफिक इम्पल्स जर तयार होत असेल तर त्याची आपल्याला कॅपॅसिटी वाढताना दिसते. आज या इंधनाचे प्रकार आपल्याला सॉलिड लिक्विड आणि हायब्रिड या 3 प्रकारामध्ये दिसतात. आपण इस्रोच्या संदर्भात कुठलं सॉलिड इंधन वापरलं जातं ते पाहणार आहोत, लिक्विड कुठलं वापरलं जातं तेही पाहणार आहोत आणि हायब्रिड जो काही कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट काय आहे याही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. पहिली गोष्ट आपण वन बाय वन इंधनाकडे जातो. प्रोपेलंट आहे. हा जरी मी तुम्हाला अग्निबाण जरी दाखवला असेल तर या ठिकाणी या अग्निबाणामध्ये सॉलिड प्रोपेलंटच्या संदर्भात आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया. हा ज्या सॉलिड प्रोपेलंटच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी जे काही संपूर्ण इंधन या ठिकाणी वापरलं जाणार आहे एक 91% हे पूर्णपणे सॉलिड इंधन वापरलं जाणार आहे. याची जर आपण रचना जर पाहिली तर या सॉलिड इंधनामध्ये आपल्याला या पद्धतीचं हा मिडल शाफ्ट किंवा कोर भाग असणार आहे आणि या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे हे सॉलिड इंधन जे ऑक्सिडायझर सह पूर्णपणे ठासून भरलेलं असणार. आणि हे सॉलिड जे काही इंधन आपल्याला दिसतंय हे सॉलिड इंधन त्याचं ज्वलन झाल्यानंतर आपल्याला थ्रस्ट प्रदान करणार आहे. तर कुठली सॉलिड प्रोपेलंट वापरली जातात की ज्याच्यामध्ये स्वतःच आपण म्हणूया की ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याची कॅपॅसिटी आहे. आयदर आपण ते नायट्रोसेल्युलोज किंवा नायट्रोग्लिसरीन हा चॉईस या ठिकाणी इंधन म्हणून पहिल्यांदा प्रिपेअर केला जातो पण कम्पॅरेटिव्हली याचा स्पेसिफिक इम्पल्स आपल्याला कमी पडतो. म्हणून स्पेसिफिक इम्पल्स जर आपल्याला अधिक जर भेटायचं असेल तर जे इंधन वापरलं जातं त्या इंधनामध्ये सर्वात मोर प्रिफरेबल जर कुठलं असेल तर आपण अमोनियम पावडर प्रिपेअर केली जाते. अमोनियम पावडर ही फ्यूल म्हणून काम करते पण या फ्यूलला जो काही आपण ऑक्सिडायझर प्रोव्हाइड केला जातो तो आयदर आपल्याला यातील वन ऑफ द वापरावं लागेल. आयदर अमोनियम नायट्रेट आहे अमोनियम परक्लोरेट आहे किंवा अमोनियम डायनायट्रामाइड असेल. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आता कम्पॅरेटिव्हली
या सॉलिड इंधनाचा ज्यावेळेस आपण लिक्विड इंधनाशी कंपॅरिझन करतो, हे सॉलिड स्वरूपाचं इंधन असल्यामुळे याचं जो काही बर्निंग रेट आहे हा सर्वात जास्त आहे. जर बर्निंग रेट जर जास्त असेल तर आपल्याला कंपॅरेटिव्हली थ्रस्ट जो काही भेटतो तो थ्रस्ट देखील आपल्याला अतिशय फास्ट भेटतो. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी इंधनाचं बर्नआउट झाल्यानंतर आपल्याला जो काही नोझल्स मधून गॅस बाहेर पडताना दिसतो, हा गॅस बाहेर पडण्याचा वेग देखील या कंडिशन मध्ये सर्वात जास्त आहे. दुसरा फायदा, या सॉलिड इंधन जर आपण रॉकेटमध्ये जर वापरलं तर कम्पॅरेटिव्हली लिक्विड इंधनापेक्षा किंवा आपण म्हणूया इतर हायब्रिड इंधनापेक्षा याची जी काही ऑर्डिनरी टेम्परेचरला स्टेबल कॅपॅसिटी जी काही आहे ती सर्वाधिक आहे. आणि याची जी काही डेन्स कॅपॅसिटी जी काही असते अधिक असते. त्यामुळे आपल्याला खूप गुंतागुंतीचं रिझन आपण करता येत नाही. या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली आपल्याला साईज देखील या ठिकाणी मॅनेज करता येते आणि हा इझिली स्टोरेबल आहे. हा एक याचा ॲडव्हान्टेज आपण पॉईंट पाहिला. म्हणून हा सॉलिड इंधन हे मोस्टली आपण जे काही रेग्युलर दिवाळीमध्ये जे काही अग्निबाण वापरले जातात त्याच पद्धतीचं वर्किंग याचं ठिकाणी आहे. वर्किंग म्हणजे या ठिकाणी जे काही जळण्याचा इंधनाचा वेग असतो हा इन साइड कडून आउट साइडकडे असतो. आणि सर्वात महत्वाचं याचं सक्सेस जे काही अवलंबून असतं, हे जे काही इंधन आपण फ्युल ऑक्सिडायझर बरोबर भरलेली असतात आणि फ्युल आणि ऑक्सिडायझर बरोबर भरण्यासाठी जो काही आपण इन्ग्रेडियंट वापरला जातो किंवा बायडर वापरला जातो त्यालाच आपण जे काही नाव दिलेलं आहे पॉलीब्युटाडाईन अक्राइल नायट्राइड हे आपण स्वरूपाचं बाइंडर वापरला जातो. किंवा त्याचबरोबर जो काही अजून महत्वाचा बाइंडर या ठिकाणी प्रिफर केला जातो त्या बाइंडरचं जे काही नाव दिलं जातं तो जो काही आहे हा हायड्रॉक्सी टर्मिनेटेड पॉलीब्युटाडाईड. मोस्टली हाच आपल्याला हायड्रॉक्सी टर्मिनेटेड पॉलीब्युटाडाईड हा बाइंडर आपल्याला दिसतो. म्हणजे बाइंडरचा वापर जर एक जिन्सी नसेल, होमोजिनस नसेल तर डेफिनेटली याचे बस्ट होण्याचे चान्सेस आपल्याला अधिक दिसतात. ज्यावेळेस आपण याचा निगेटिव्ह आस्पेक्ट पाहतो कम्पॅरेटिव्हली आपल्याला द्रवरूप इंधनापेक्षा याचा स्पेसिफिक इम्पल्स कमी भेटतो. म्हणून जास्त वजनाचे पेलोड जर वाहून न्यायचा असेल तर सॉलिड इंधन इज नॉट राईट चॉईस. त्या ठिकाणी आपल्याला लिक्विड इंधन हे वापरावं लागणार आहे. हे पाहिल्यानंतर आपण लिक्विड इंधनाकडे येतो. आता लिक्विड इंधनाची सर्वात गोष्ट या ठिकाणी महत्वाची गोष्ट आपल्याला ही समजली पाहिजे की लिक्विड इंधनामध्ये फ्युएल देखील लिक्विड स्वरूपामध्ये असणार आणि लिक्विड स्वरूपामध्ये जर असेल तर आपल्याला टाकी देखील सेपरेट लागणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा जो काही घटक असणार आहे ऑक्सिडायझर तो देखील लिक्विड स्वरूपामध्ये असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याला सेपरेट टँक प्रोव्हाइड करावा लागणार आहे. आणि या दोघांनाही जर आपल्याला ज्या चेंबरमध्ये आपण घेऊन येतो जाळण्यासाठी त्या चेंबरला आपण नाव दिलं जातं कंबशन चेंबर. म्हणजे या लिक्विड टँक्स मधून या ठिकाणी ऑक्सिडायझर टँक्स मधून आपल्याला जे काही पाईपलाईन दिसतात त्या पाईपलाईन किंवा त्यातून येणारा जो काही घटक आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याला इनलेट करण्यासाठी आपल्याला ह्या मोटार दिसतात. या मोटार दिसत असल्यामुळे किंवा ही रचना जर आपण जर पाहिली तर कम्पॅरेटिव्हली मोर आपल्याला कॉम्प्लेक्स स्वरूपाची दिसते ज्यावेळेस आपण त्याचं कंपॅरिझन करतो सॉलिड इंधनाच्या स्वरूपामध्ये. परंतु सर्वात ॲडव्हान्टेज याचा हा देखील आहे, या मोटारी आहेत किंवा या ठिकाणी जे काही वॉल्व्स आहेत या वॉल्वच्या साह्यानं आपण या इंधनाची कंबशन प्रोसेस कंट्रोल करू शकतो. जेणेकरून सॉलिड फ्युएलमध्ये किंवा ज्या ठिकाणी सॉलिड इंधन अग्निबाणामध्ये वापरलं जातं एकदा त्याचं इग्निशन झाल्यानंतर किंवा फ्युएल बर्न झाल्यानंतर त्यावर आपला कंट्रोल राहत नाही, कारण इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस फ्रॉम द इन टू आउट. हा एक त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज या ठिकाणी समजून येणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही पंप दिसतात पाईप दिसतात त्यामुळं आपल्याला इंजिन इथे स्टॉप करता येऊ शकतं किंवा रिस्टार्ट करू शकता येतात. हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून येणं गरजेचं आहे. आणि मोस्टली या ठिकाणी जी काही वेगवेगळी इंधनं वापरली जातात त्या इंधनाचे आपण क्लासिफिकेशन जर पाहिलं तर आपल्याला हे 3 पद्धतीचे क्लासिफिकेशन दिसतं. त्यातील मोर पेट्रोलियम म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन हा घटक असतो त्यात हायड्रोजन आणि कार्बनमध्ये जो काही सर्वात अतिशय उच्च दर्जाचं रिफाईन केलेला जो काही केरोसिन घटक आहे तो हा आपण केरोसिन घटक हा द्रवरूप इंधनाच्या स्वरूपामध्ये वापरला जातो. परंतु कम्पॅरेटिव्हली केरोसिनच्या घटकामध्ये जो काही फॉर्म्स जो काही आहे त्या फॉर्मलाच आपण RP1 म्हटलं जातं. हे जर्मनीने जे दुसऱ्या महायुद्धामध्ये V2 रॉकेट जे काही लॉन्च केलं होतं त्यामध्ये जे काही इंधन म्हणून वापरलं होतं त्या इंधनामध्ये आपल्याला जे काही वेगवेगळे घटक दिसतात त्यामध्ये एक आपल्याला याच्याऐवजी रॉकेटच्या ऐवजी जो काही घटक वापरला होता त्यामध्ये त्यांनी एक मिथाईल अल्कोहोल आणि हायड्राझाईन
हे संयुगाचं कॉम्बिनेशन केलं होतं. हा पॉईंट आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. दुसरी, आज आपल्याकडे जे काही उपग्रह वाहक आहेत, PSLV आहेत, GSLV आहेत, याची जर कॅपॅसिटी जर पाहिली, GSLVची संदर्भातील 4000 kg कॅपॅसिटी आपल्याला हा GTO कक्षेमध्ये घेऊन जाऊ शकतो मार्क 3. हे आपल्याला जे काही रिझल्ट मिळतात हे ड्यू टू ह्या क्रायोजेनिक टेक्नॉलॉजीमुळे मिळतात. क्रायोजेनिक टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंधन वापरलं जातं. याच्यामध्ये जे काही इंधन वापरलं जातं की जो काही हायड्रोजन आहे लिक्विड स्वरूपामध्ये कन्वर्ट केला जातो तो ऑलमोस्ट -253°C आणि जो काही लिक्विड ऑक्सिजन वापरला जातो तो जो काही कन्वर्ट केला जातो लिक्विड फॉर्ममध्ये -183°ला. म्हणजे या अतिशय निम्न तापमानाला जर आपण हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन द्रवरूप स्वरूपामध्ये कन्वर्ट करणं, स्टोरेज करणं जर शक्य होत असेल तर आपल्याला इतर कुठल्याही इंधनापेक्षा अधिक स्पेसिफिक इम्पल्स मिळतो. म्हणून क्रायोजेनिक इंजिन्स आणि ते टेक्नॉलॉजी आज आपण भारत देशानं इंडिजिनियसली हस्तगत केली. तिसरं जो काही इंधन या ठिकाणचा दिसतो हायपरगोल, या हायपरगोल या शब्दाचाच अर्थ असा होतो की ज्यावेळेस फ्यूल आणि ऑक्सिडायझर हे एकमेकाच्या संपर्कात येतात त्यावेळेस त्या ठिकाणी आग पेटीची किंवा इग्निशनची गरज लागत नाही किंवा कुठलाही कंट्रोल सिस्टीम लागत नाही. हे जसे दोन्ही कंबशन चेंबर्समध्ये एकत्र येतील त्यांचं ऑटोमॅटिकली आपल्याला कंबशन चालू होणार आहे. आणि या संदर्भातील हा मोर चॉईस आहे. फ्यूल म्हणून जे काही वापरलं जातं खाली तुम्हाला नावही दिलेली दिसतील, अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्रोजन किंवा याच्याबरोबर मोनोमिथाइल हायड्रोजन हा घटक वापरला जातो. आणि ऑक्सिडायझर म्हणून आयदर आपण HNO3 प्रिपेअर केला जातो किंवा मोर चॉईस जी काही आहे ती नायट्रोजन टेट्राऑक्साईड आहे. कम्पॅरेटिव्हली हे नायट्रिक ॲसिड मोर कोरोजिव्ह असल्यामुळे आणि कम्पॅरेटिव्हली आपण त्याला म्हणूया की वापरणं अशक्य असल्यामुळे नायट्रोजन टेट्राऑक्साईड यांनाच मोर प्रिपेअर केलं जातं. परंतु भारताच्या लॉन्च संदर्भातील जे बेस्ट कॉम्बिनेशन आहे ते अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्रोजाइन प्लस N2O2 कॉम्बिनेशन आहे, N2O4 कॉम्बिनेशन आहे. याला सर्वात जास्त डर्टी कॉम्बिनेशन असं म्हटलं जातं. हे डर्टी कॉम्बिनेशन का म्हटलं जातं? कारण हे त्यातील अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्रोजाइन हा कॅन्सर कॉझिंग करणारा घटक आहे. यालाच आपण कॉर्सिनोजेनिक म्हटलं जातं. हा संदर्भ मुद्दाम आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आपण हे लिक्विड प्रोपिलंट पाहिले, याचे 3 प्रकार पाहिले आणि 3 प्रकारानंतर आपण भारताच्या संदर्भात पाहतो की हे लिक्विड प्रोपिलंट कुठं वापरलं. हा एक मी PSLV घेतला. याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 स्टेजेस दिसतात आणि या 4 स्टेजेसमधील पहिली स्टेजमध्ये सॉलिड वापरलं जातं, तिसऱ्या स्टेजमध्ये सॉलिड इंधन वापरलं जातं आणि दुसरी आणि फोर्थ जी काही स्टेज आहे आपल्याला ती लिक्विड इंधन वापरलं जातं. मुद्दाम आपण या ठिकाणी हा कन्सेप्ट घेऊया. आज हा आपल्याला ही पहिली स्टेज दिसते. त्याच्यामध्ये जे काही इंधन वापरलेले दिसतंय हे सॉलिड इंधन्स आहे. अमोनियम पावडर्स मोस्टली प्रिपेअर केली जाणार आहे. ते काही बाइंड केली जाते ते हायड्रॉक्सी टर्मिनेटेड पॉलिब्युटाडाइन या संयुगामुळे बाइंड केली जाते. आणि दुसरं जो काही लिक्विड स्टेज मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये लिक्विड असल्यामुळे हे मोर इंधन आपल्याला चॉईसफुल दिसतं अनसिमेट्रिकल डायमिथाइल विथ अलॉंग विथ नायट्रोजन टेट्राऑक्साईड. आणि हे इंधन ज्या इंजिनमध्ये वापरलं जातं त्याला विकास असं म्हटलं जातं. थर्ड स्टेज आपली सॉलिड इंधनाची स्टेज आहे, त्यामध्ये देखील हायड्रॉक्सी टर्मिनेटेड पॉलिब्युटाडाइन वापरलं जातं. आणि फोर्थ स्टेज जी काही आहे ती लिक्विड स्टेज आहे, त्याच्यामध्ये जे काही इंधन वापरलं जातं मोनोमिथाइल हायड्रोजाइन आणि हा मिक्सचर्स ऑफ नायट्रोजन ऑक्साईड हा जो काही ऑक्सिजन प्रोव्हाइड करणारा घटक आहे. हे मुद्दाम आपण लॉन्चच्या संदर्भातील आपल्याला ही इंधनं माहीत पाहिजे. आणि याचा जो काही ॲडव्हान्स व्हर्जन्स आहे या ॲडव्हान्स व्हर्जनला आपण GSLV मार्क 3, 2 आणि 1 असं संबोधलं जातं. पण बेसिकली हा जो काही आपल्याला दिसतो यामध्ये आपल्याला 3 स्टेज आहे. तर या 3 स्टेजमधील आपल्याला जी काही खालची जी काही 4ही बूस्टर दिसतात ते लिक्विड स्टेजमध्ये आहेत आणि या 4ही बूस्टर्समध्ये आपल्याला हे अनसिमेट्रिकल डायमिथाइल आणि नायट्रोजन टेट्राऑक्साईडचं कॉम्बिनेशन दिसतं. दुसरी स्टेज जी काही लिक्विड स्टेजमध्ये आहे तेही देखील आपल्याला हेच कॉम्बिनेशन दिसतंय. आणि सर्वात महत्त्वाचं ही जी काही तिसरी स्टेज तुम्हाला दिसतंय तिलाच आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज असं म्हटलं जातं. PSLVचं सक्सेस हे क्रायोजेनिक अप्पर स्टेजच्या टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. कारण त्यामध्ये आपल्याला हा लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन अतिशय थंड तापमानाला स्टोरेज करणं आणि हे हासिल करणं डेफिनेटली इट इज अ मोर कॉम्प्लेक्स थिंग आपल्याला या संदर्भात समजली गरजेची आहे. आणि सर्वात ज्याला फॅट बॉय म्हटलं जातं जो आपण चांद्रयान 2 साठी वापरणार आहोत किंवा येणाऱ्या नेक्स्ट मिशनसाठी वापरणार आहोत. हे GSLV म्हटल्यानंतर याच्यामध्ये देखील आपल्याला 3 स्टेज येतात. फरक फक्त खालच्या ज्या काही फर्स्ट स्टेजचा आहे
तो या ठिकाणी सॉलिड बुस्टर म्हणून वापरला जातो. आणि सॉलिड इंधन म्हटलं की हायड्रॉक्सी टर्बिनेटेड पॉलिब्युटेन ही चॉईस असणार. या दुसऱ्या स्टेजमध्ये जर कोर स्टेजचा विचार जर केला तर या ठिकाणी आपल्याला हे कॉम्बिनेशन दिसतंय. आणि हे कॉम्बिनेशन आलं की आपल्याला समजलं पाहिजे की हे हे लिक्विड स्टेज आहे किंवा वापरली जाते. आणि थर्ड स्टेज मी तुमच्याशी बोललो, ही जी काही आपल्याला लिक्विड स्टेज दिसते आणि इथली जी काही टॉपची स्टेज जी काही असणार आहे, या टॉपच्या स्टेजला आपण क्रायोजेनिक अप्पर स्टेज असं म्हटलं जातं. या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन अलॉंग विथ द लिक्विड हायड्रोजन अतिशय शीत तापमानाला वापरले जातात. आणि शेवटचा जर प्रकार जर पाहिला, याचं नावच दिलेलं आहे हायब्रिड प्रोपेलंट. तर हायब्रिड प्रोपेलंट या ठिकाणी काय केलं जातं, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं जातं की आपल्याला एक लिक्विड या ठिकाणी टँक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फरक काय केला जातो की जो काही सॉलिड पार्ट आहे त्याला सेपरेट टँक देण्याऐवजी जो काही आपल्याला कंबशन चेंबर्स आहे, या कंबशन चेंबर्समध्ये त्याला सेपरेटली जागा दिली जाते. आणि ज्यावेळेस हा लिक्विड या कंबशन चेंबर्समध्ये एकत्र येतो किंवा मिक्स होतोय, त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्याचं ज्वलन होऊन जातं. हाच एक आपल्याला ॲडव्हान्टेज कम्पॅरेटिव्हली ह्या टेक्निकमध्ये दिसेल. परंतु सर्वात महत्त्वाचा निगेटिव्ह पॉईंट हा या इंधनाच्या संदर्भातला जो काही आहे किंवा टेक्नॉलॉजीच्या संदर्भातला जो काही आहे की याची ऑपरेशनॅलिटी आणि रिझल्ट किंवा इफिशियन्सी आपल्याला हे जे काही लिक्विड इंधनात किंवा लिक्विड इंधनाच्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भात जे काही मिळतात ते या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे हे इंधन आपण या ठिकाणी मोर प्रिफरली वापरलं जात नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या माध्यमातून जे काही पाहिलं की कुठलं इंधन वापरलं जातं हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की प्रत्येक लॉन्चिंग स्टेशन मध्ये आपल्याला या पद्धतीचं इंधन वापरलं जातं. हे इंधन आपण पाहत असताना आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे की आपल्या इस्रोच्या संदर्भात किंवा आपल्या परीक्षेच्या संदर्भात यातील कुठलं इंधन महत्वाचं आहे, कुठलं स्पेसिफिक इम्पल्स दिला जातो आणि या संदर्भातील आपण टेक्नॉलॉजी जर यूज केली तर डेफिनेटली आपल्याला परीक्षेच्या अँगलने हा संदर्भ आपल्याला समजण्यासाठी हा इझिली असेल. त्यामुळं हे अशा पद्धतीचं क्षेपणास्त्र पाहत असताना किंवा त्याचं ऑब्झर्वेशन करत असताना इस्रोच्या संदर्भात आपल्याला जी काही प्राऊड थिंग आपण म्हणूया की वाटतं, परंतु प्राऊड थिंग आपल्याला तेव्हाच वाटली पाहिजे की जेव्हा आपल्याला यात कुठलं इंधन वापरलं जातं, कुठलं इंधन कुठल्या पर्पजसाठी वापरलं जातं आणि त्याचा मेन पर्पज काय आहे हे समजलं तर डेफिनेटली हा व्हिडिओ देखील मला वाटतं त्याचा उद्देश या ठिकाणी साध्य होईल असं मला वाटतं. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.